आमच्या रेखाताई यांच्याबद्दल काय सांगायचं हे कमीच आहे, कारण की जनतेने त्यांना लगातार 3 इलेक्शन ह्या जिंकून दिलेले आहेत. आता त्यांची 4थी बारी आहे. त्यांचा एक्सपिरियन्स हा 3 इलेक्शन नंतर तर आता 4थ्या वेळेस अजूनच चांगला असेल ही आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे खूप चांगलं आहे, हे कुणाला सांगायची गरज नाही, त्यांच्याकडे बघितल्यावरतीच कळतं. अशा हा चांगला नगरसेवक हा आम्हाला हवा आहे, म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करतो. आणि त्यांनी महिलांसाठी खूप सारी कामं केलेली आहेत, विविध योजना राबवलेल्या आहेत. शिबिर घेतात ते आमच्यासाठी, वेगवेगळे हेल्थ केअरसाठी असतात, चष्मा वाटप, BP वगैरे चेक करणं, रक्तदान शिबिर तर त्यांचे ते कायम चालू असतात. प्रत्येक सणाला त्यांच्या इथं काही ना काही कार्यक्रम असतो आमच्या जनतेसाठी. ते तिथं भरपूर जणांना प्रोत्साहित करतात, वेगवेगळे कार्यक्रम करतात, दांडिया म्हणा, शिवरात्री म्हणा. आणि त्यांच्या इथं अन्नदान तर चालूच असतं, खीर म्हणा किंवा साबुदाणे वगैरे किंवा जेवण हे सगळ्यांनाच असतं. आणि हा अत्यंत लोकप्रिय नेता आहे आणि तो येणार हे आम्हाला 100% गॅरंटी आहे, म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा करतो. ताईंच्या माध्यमातून काय विकास कामं झालेली आहेत? एकमेव अशा नगरसेविका रेखाताई टिंगरे आहेत की त्यांनी या एरियामध्ये 1000हून जास्त बचत गटाचे हे उपक्रम राबवून त्यातून महिलांना रोजगार मिळवून दिलेल्या अशा हे एकमेव नगरसेविका आहेत. आणि त्यांनी याचा खूप धानोरी गावाचा आणि सगळ्या आमच्या विश्रांतवाडीचाच खूप विकास केलेला आहे आणि त्याच याव्यात आणि आमचा त्यांना सपोर्ट आहे. त्यामुळं धन्यवाद. अजून काही अशा काही गोष्टी आहेत जे नगरसेविका म्हणून त्यांच्याकडून तुम्ही पुढे अपेक्षा ठेवणार आहात? ताईंकडून अपेक्षा ठेवण्यासारखी तर कोणतीच गोष्ट नाही, कारण ताईंना ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्या एक सर्वसामान्य लेडीज असं आपल्याला त्या वाटतात. आपल्यामध्ये एक सखी आहे असं वाटून ते कुठलाही आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. आणि त्याचबरोबर ते प्रत्येक होळीसारखा सण सुद्धा आज लेडीज इथे बिनधास्तपणे सेलिब्रेट करते, की जेणेकरून बाहेरच्या एरियामध्ये ते सेलिब्रेट करू शकत नाही. असे बरेच कार्यक्रम ताईंनी घेतलेले आहेत आणि घेत राहत आहेत. त्यामुळं ताई ह्या 100% येणार अशी आम्ही खात्री देतो आणि आमचा तर त्यांच्याशी पाठिंबा आहे. तुम्ही पण इथे आहात. महिला सबलीकरण आणि सशक्तीकरणासाठी ताईंनी आतापर्यंत काय केलेलं काय? महिला सशक्तीकरणसाठी ताईंनी आतापर्यंत इथं लाडकी बहीण योजना राबवून दिली आहे. ते हजारो महिलांना त्याचं अनुदान झालेलं आहे. आणि महिला सशक्तीकरण करून शिक्षणाकडे सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं. अर्धी रात्री आमच्यासाठी ताई उभे राहतात. आमचा तर पाठिंबा ताईंना आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून रेखाताई टिंगरेंना पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे. आज तुम्ही एक महिला आहात, काय बोलाल? रेखाताईंबद्दल सांगायचं म्हणल्यावर रेखाताईंनी भरपूर कामे केलेली आहेत आपल्या एरियामध्ये. प्रभाग 1 मध्ये त्यांनी म्हणजे पाण्याची पहिले सोय केलेली आहे. ती पाणी नव्हतं आमच्याकडे, पाणी, रस्ते, ड्रेनेज लाईन भरपूर त्यांनी सोय केलेली आहे आणि अजूनही ते करतात. त्यामुळे त्यांना साथ आहे आमची. तुमची साथ त्यांना आहे, काय बोलाल तुम्ही? नमस्कार, मी शुभांगी चौरे चौधरी नगर मधून बोलते, प्रभाग क्रमांक 1. प्रथमतः मी अभिनंदन करते रेखाताईंचं की त्यांना राष्ट्रवादीतर्फे पुन्हा एकदा एक संधी मिळाली. त्यांची हॅट्रिक हो ही मनापासून इच्छा. आणि रेखाताई हॅट्रिक अगोदर झालेली आहे, आता चौकाराची तयारी आहे. चौकार नाही, 5 षटकार 5वा पण होऊन देव अशी इच्छा आहे आमची. पण मला जेन्युअली एक सांगायचंय की मी गेली 27 वर्ष चौधरी नगर मध्ये राहते, पण जे आम्ही दुःखाचे दिवस काढले पाण्याच्या बाबतीत, तो डोक्यावरचा हंडा आणि टँकरचं मुक्ती आम्हाला ही रेखाताईंमुळेच मिळाली आहे. जेणेकरून आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आणि कायमस्वरूपी एका कॉलवर ताई रात्री, मध्यरात्री, अपरात्री आमच्या काही समस्या असेल त्या स्वतः येऊन सोडवतात. एक कॉल गेला की ती काम झालंच पाहिजे. म्हणजे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असा विषय आहे. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असा रेखाताईंबद्दल आम्हाला विश्वास आहे. आणि त्यांनी आमच्या चौधरी नगर मध्ये जी पायाभूत म्हणजे सुविधा नव्हती ती सुविधा आम्हाला रेखाताईंमुळेच मिळालेली. हे मनापासून मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. काय वाटतं तुम्हाला? चौकार आता ती हॅट्रिक झालेली आहे, चौकार होणार असं वाटतं का तुम्हाला? 100% चौधरी नगर मध्ये ना मला वहिनींची पहिल्या स्टार्टिंगला ओळख झाली, तर त्या आल्या घरी की असं असं जगतप आहे. तर एवढी पाण्याची हाल होती ना की प्रत्येक घरात सगळ्या महिलांना चौधरी नगर मध्ये 2-2 नळांचे कनेक्शन दिले. आणि मी स्वतः टँकरला कार्पोरेशनमध्ये कार्पोरेशनचा टँकर येत होता ना, तसा प्रत्येक टँकरवर बसून जायची आणि प्रत्येक एरियात टँकर एक पाण्याचा उभा करायची. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.